कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. येस फायनली यार खूप दिवसानंतर व्लॉग येतो आहे. वी आर सो सॉरी, बट आम्ही तुम्हाला व्हॅलिड रिझन देऊ सगळ्या गोष्टींसाठी. बट आता आम्ही गाडीमध्ये आहो आणि आम्ही कुठेतरी जातो आहो, तर आम्ही खूप एक्साइटेड आणि मी तर खूप नर्वस आहे. तर तुम्हाला माहिती पडेल आम्ही कुठे जातोय. फर्स्ट एक्सपिरियन्स काहीतरी, फर्स्ट टाइम आम्ही काहीतरी एक्सपिरियन्स करायला चाललोय. येस, लिटरली फर्स्ट टाइम एव्हर एक्सपिरियन्स आहे आमचा हा, जो आम्ही आता करायला चाललोय. आणि खूप जास्त नर्वस आहे आणि आम्हाला ऑलरेडी खूप लेट झालाय. बट येस, चला बघूया, जाऊया पटकन काय होतं कसं होतं. तर आम्हाला ऑलरेडी उशीर झालाय, जास्त वेळ नाही, हे टाइमपास नाही करूया आणि तुम्हाला तिथे जाऊन डायरेक्ट मी दाखवते. ठीक आहे. काही आम्ही पोहोचलोय आता. बघू शकता शिवानी किती सुंदर दिसत आहे. ऍज युजल खरंच खूप दिसत आहे. तिच्या समोर आज मी शोभत नाही बाय. बेसिकली दादा आणि दीदी आता चंदू काका सराफसाठी शूट करत आहो आम्ही. अँड येस, ऑल गुड सेटअप. ऍक्शन. काय ब्लूपर झाला. आता काय झालं, ती डेट होती आणि तू तिला ओव्हरलॅप झाला. सीन्स इकडे शूट सुरू आहे सगळा. इकडे पूर्ण टीम आहे. एव्हरीवन बढिया आहे. कसं वाटत आहे एकदम गडबड गडबड मध्ये येऊन शूट करायला. कलेक्शन आहे यार. शिवानीची मजा आहे. हा, चेतन दादा तर वॉलेट पार्टनर आहे. अरे शिवानी दीदी, दिस इज नॉट फेअर. फोन आहे ना माझ्याकडे. हा, ट्राय करू. शॉप आहे इकडे. बोलली ते ठीक होतं ना. हा, फर्स्ट ते दाखवतील ना, तर हे देऊ शकतेस तू. ऑलरेडी खूप सुंदर. कट सगळं चालू आहे. कंटिन्यू करायचं. हा शॉर्ट परत आहे. व्हॉइस ओव्हर साठी आहे ना, एसी बंद केलं होतं, खूप गरम होतं इकडे. इकडे बघा टिश्यू पेपर. दीदी तुला आवडला ना, घेऊन टाकणार आहे ना चेतन दादा. डन आहे. डन. करायचं काय का. खूप भारी चालू आहे. मला वाटतं फ्री मध्येच देणार. एवढे भारी ऑफर चालू. शिवानीचे क्लोजअप शॉट चालू आहेत मस्त. आणि आम्ही दोघं चिल मारतो इकडे. मला बोलायचं नाही कारण की ते आता स्माइल हॅपी असं देशील ना. किती खुश आहे भाई शिव. मला वाटते आज हा बुक करूनच टाकायला पाहिजे नाही का. डॅन डॅन चेतन दादाचा मोठा वॉलेट फाडून टाकणार आहे शिवानी दीदी. मी वॉलेटच नाही आणलंय. मोबाईल आहे ना. मला माहिती आहे म्हणून मी तुला इथे आणलंय. दोन्ही घेतली.
म्हणून मी तुला चंद्रकाका सराफ ज्वेल्स मध्ये आणले. हे तू मेन्शन करू शकतो? हा. हा प्लीज कर. मला हे पण आवडले आणि हे पण कुठलं घेऊ? मला माहिती होतं म्हणून मी तुला चंद्रबाबा सराफ जेल्स मध्ये आणले. घेऊन घे दोन्ही. आवडले ना तुला? घे मग तू. इथे खूप भारी व्हॅलेंटाईन ऑफर चालू आहे. डायमंडची खरेदी करा आणि इथे खूप भारी व्हॅलेंटाईन ऑफर चालू आहे. फ्री गोल्ड ऑन डायमंड. नेली दादाने डायलॉग डिलिव्हर केलाय आफ्टर हाऊ मेनी टेक्स. भाई मला 5 रेटेक्स टाकले. हे फर्स्ट आहे ना यार. हा येस. असं अरे, तुझं सगळंच बेअर विन आहे ग. पण चिन्ह मला सांग, हे princess treatment आहे की bare minimum? नाही, तुझ्या आयडिया सगळंच बेअर विन आहे. मी हे घरी घेऊन चाललोय. घालला हे पण ह्याच्यामध्ये. रिकामा बॉक्स आहे. रिकामा आहे. आणि भरलेलं आहे. ती 2 घेतले आणि 3 अजून घेतले. आज चेतन शिवायच्या घरी दरोडा पडला. 2 घेतले, 3 अजून घेतले. शरयू, मम्मी आणि मम्मीसाठी. बाप रे बाप. फुल फॅमिली शॉपिंग. सौरव दामोदर डाएट. अरे भाई किती दिवसांतर खातोय. हा मी नाही, तुझ्यासाठी मागवलंय. काय खोटी बोलते बाई साफ. तिघांनी छोटे लोगों का चेहरा ऐसे दिखता है. बाई ते खाल्ला तुम्ही. एक नाही. हा दीदी आणि मी एकच सांगितलं हा ना दीदी. हा आपण एकच सांगितलं. कोणी मागवलंय पण मला भूक लागलेली आहे. मी खाणार आहे मस्त आता. आम्ही प्रूफ पकडणार आहे. सो आम्हाला तुझ्यासोबत खूप छान एक्सपिरियन्स आला आहे आणि पुण्यामधली कोणीतरी क्रिएटर भेटली आहे फायनली. सौरव दाभाना इकडे. यांच्यामुळेच आमचं शूट पूर्ण. यांची आम्ही पूर्ण होर्डिंगची स्टोरी ऐकल्यात दादा. एवढे मोठे फोटोग्राफर पासून शूट होणं म्हणजे भाग्यच आहे. नाईस. आणि अनुजा आमची टीममेट. खूप जास्ती भूक लागलेली आहे मला. आता चालू करूया. तुम्हाला शूटचा एक्सपिरियन्स डिटेलमध्ये कसं आलं ते आम्ही नंतर सांगू. कारमध्ये सांगू. चलो भाई. या माणसाला मी तर सॅल्यूट केलंय. तुम्ही पण सॅल्यूट करून टाका. कारण की हा माणूस सकाळपासून पुण्याचा पूर्ण दौरा चालू आहे. काय किती 4 शूट झाले ना भाई साहेब. 4 शूट झाले. डिरेक्शन मध्ये यांना पण सॅल्यूट करा. नाही जाऊन ते सेलिब्रेट करून खायला. आज आम्हाला सरप्राईज भेटत आहे. अनुष्काने पण आमच्यासाठी काहीतरी आणलंय. दिलाय मला. तिला असं फ्लावर मला तिला भाई रोज दिला पण नाही केलं तुम्हाला फ्लावर. रोज दिला ते वॉशरूम मध्ये चढत आहे. यूज केला आम्ही. थँक्यू यार. थँक्यू सो मच. बघा क्यूट. तर आता आम्ही थोड्याशा गप्पा गोष्टी वगैरे करू आणि मग आम्ही निघू. तर आम्ही फर्स्ट टाइम अनुष्काला इन पर्सन भेटतोय. ही आमची फॅमिली झालेली आहे आता. तर आम्हाला खूप 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 छान वाटलं. तिने आम्हाला फ्लावर पण आणले तर खूप छान वाटलं. तर तुम्ही बघितलंच असेल अनुष्काने कव्हर केलं की आम्ही काय केलं. बीटीएस कव्हर केलं. आम्ही इतकं नर्वस म्हणजे खूप नर्वस होते कारण की हे आमचा फर्स्ट टाइम आहे आणि खूप छान. पण शिवानीने ऍक्च्युअली माझ्याकडे जास्त चांगला केलाय. कारण की मला डायलॉग्स नव्हते ना. चेतनला थोडे डायलॉग्स असल्यामुळे तो थोडा बिचारा आमचा चेतन. आणि जस्ट माझी हेअरस्टाईल खराब केलेली आहे. ठीक आहे. तर ओव्हरऑल शूटचा एक्सपिरियन्स खूप भारी होता. आम्हाला काल दुपारी पर्यंत असं वाटत होतं की यार खूप जास्त हेक्टिक होऊन जाणार आणि कसं करायचं नाही करायचं. ऑलमोस्ट लास्ट पॉइंट पर्यंत नाही करायचं चालू होतं. पण अनुष्का वॉज द वन जिनी आपल्याला आम्हाला पुश केलं की करा, छान आहे वगैरे वगैरे, छान एक्सपिरियन्स वगैरे येणार. आणि लिटरली इथे येऊन आम्हाला असं बेस्ट वाटलं यार. आणि आमचे कनेक्ट पण झाले खूप छान. आणि फर्स्ट प्रोफेशनल शूट होता आणि अजून Yes. खूप भरपूर करणार आहे आम्ही. येस. फिंगर क्रॉस. तर आता जेवण वगैरे झालेलं आहे मस्त. यांच्या कॉफी बोलवली आणि यांनी या कॉफीसाठी गाईस या एवढ्या 2 मुठासाठी मला वाटते 300 रुपये भरले असतील. मला माहितीये का पहिलेच वाटतं की 1 2 3 तिन्ही कॉफी भरलेल्या आहेत. थोडी जास्त शुगर आहे. त्यामुळे संपत नाही आणि पिझ्झा खाल्ला ऑलरेडी. तर मला असं वाटतं की चहा कॉफी नको पियायला. शुगरची अति होणार ना थोडं. तर आणि तुम्ही जर डॉमिनोजमध्ये जर काही पिझ्झा वगैरे ऑर्डर करत असणार तर डॉमिनोजचे पिझ्झा नो डाऊट खूप भारी असतात. बट हा जो सेगमेंट आहे ज्यांनी काढलेला आहे की मध्ये
चीज असतं आणि त्याच्यामध्ये डिप करून खा. हे तेवढं नाही, तो नाही आहे. चीज लावा काहीतरी वेगळं काहीतरी, सांगितलंय. चीज लावा पिझ्झा काहीतरी होता, तो मी ऑर्डर केला. मला नाही, एक्सपिरियन्स चीज खूप लावा छान. नाहीये चुकीची दिली आपण. नाही, चीज लावा होता शिवाय. नाही, त्याचं नाव होतं एक- वालिकॉनो समथिंग पिझ्झा होता. गाईज माझ्याकडे बिल आहे. बिल नाही आहे. हा, बिल आहे. व्हॅलिकॅनो पिझ्झा होता. मला दाखव काय वॉल्कॅनो पिझ्झा. Volcano. व्हॉल्कॅनो होता. हा कुठला होता? हा क्लॅप फार्म हाऊस आहे. अरे यार काही केलं यार या पोराने. मला एवढं इच्छा होती खायची, म्हटलं डाएट तोडलं तर तोडलं, तेही बकवास पिझ्झासाठी. पण तुम्ही क्लॅप फार्म हाऊस पिझ्झा नका खाऊ. क्लॅप ओव्हरऑल हा पॉइंट हाच आहे की तुम्ही हा पिझ्झा नका खाऊ. बस चला आम्ही थोडी गप्पा गोष्टी करू आणि मग निघू. तर गाय स्वागत करत आहोत तुमचं मी पुन्हा एकदा आमच्या ब्लॉग मध्ये. या वेळेमध्ये आमच्यासोबत खूप काही घटना झालेली आहे, ते आम्ही तुम्हाला सांगू कार मध्ये. आणि आमच्या सोबत आहे दोन प्रसिद्ध कलाकार. प्रसिद्धी प्रसिद्धी कोण आहे? माझ्या बहिणी सोबत असे नाव घेतो पोरींच्या. लाज नाही वाटत तुला जरा? अरे क्यों ऐसा कर रहे तुम? प्रसिद्ध कलाकार म्हटलं रे, प्रसिद्ध कलाकार. प्रसिद्धी कोण आहे? बट वी हॅव शरयू विथ यू अस वन्स अगेन. शरयू जशी आमच्या ब्लॉग मध्ये आली तसंच आमचा क्राऊड एकदम क्रेझी होऊन जातो डायरेक्ट. त्यांना असं वाटते की भाई आता खतरनाक ब्लॉग येणार आहे. शरयू तुझ्याकडे एक्सपेक्टेशन खूप जास्त आहे. हु इज प्रसिद्धी जनता वॉन्ट्स टू नो. शिवानीचं सेकंड नाव आहे प्रसिद्धी. तू टॉपिक चेंज करायचा ट्राय करतोय. सेकंड नाव तुझं आहे. तू किती बोलली आहे गं माझी. शरयू तू विसरू नको माझ्या टीम मध्ये. प्रसिद्धी ना तर दाखव तुझ्या गाडीमध्ये प्रसिद्धीच दाखवतो मी तुला. चल तर गाडी. तुम्हाला आम्ही गाडीमध्ये स्टोरी पण सांगू की आतापर्यंत काय झालंय आणि आम्हाला एवढा लेट का झालाय. 9 वाजले. आम्हाला 8ला निघायचं होतं, 9ला नाही. 10 वाजता मुंबईवरनं आली घाईमध्ये. येस, ही बिचारी मुंबईवरनं आली आहे. अरे तू वेळ करतो आता, जा गाडीमध्ये सांगू त्यांना Yes. लवकर. तर गाईज आम्ही फायनली आता गाडीमध्ये बसलोय आणि आता मी तुम्हाला सांगते पूर्ण story सांग, 26 पूर्ण. तारखे काय झालं. पूर्ण story. आम्ही शूट मधनं आलो. मला उचक्या का लागल्या? माझी आठवण येते. मा- मी आठवण करतो. कशाला आठवण करता? मी माझी कोण आठवण करत माहिती. फोन म्हटल्यावर उचकी गेली बघ. गंमत करते. तर सविस्तर सांगते मी तुम्हाला काय झालं. तर ना गाईज आम्ही शूटवरनं आलो आणि शूटवरनं आलो. शरयू बाहेर उभी होती बिचारी. आम्ही Yes. चाबी पण नाही ठेवली तिच्यासाठी. तर आम्ही ऍक्च्युली आम्हाला वाटलं की लवकर येऊ आम्ही. हे बघा, हे पुण्यातलं खूप सुंदर मंदिर आहे. मी तुम्हाला हे दाखवून देते आता पहिले. वाव किती सुंदर मंदिर आहे. सॉरी फॉर डिस्ट्रॅक्शन, बट तुम्ही पण दर्शन करून घ्या म्हणून तुम्हाला दाखवलं. तर आम्ही शरीसाठी चाबी नाही ठेवली तर आम्ही खूप घाईघाईमध्ये आलो. आम्हाला उशीर झाला. आम्हाला वाटलं नाही आम्हाला इतका उशीर होईल. मग आम्ही आलो आणि मग लगेच घरी गेलो आणि घरी येऊन मग आम्ही कपडे चेंज केले. काहीच मेकअप नाही काढलं, काहीच नाही. जस्ट कपडे चेंज केले आणि निघालो बाहेर. जसं आम्ही निघालो तसं आमचं चेतन जस्ट शूज घालायला बाहेर आलाच तेवढं दार लागलं आणि आमची चाबी आतमध्ये राहिली. ते तुमच्यासोबत पण होत असेल कारण की हे जे लॅच आहे मॉडर्न वाले ते लॅच वाले असतात. ते तसं ओढलं की लगेच लॉक होऊन म्हणून जाते. ना आता ते नवीन येतं माहिती पासवर्ड वालं. हा, आपल्या password सोमाच्या वालं. ताईकडे तेच Yes, आहे. तर ते yes. खूप छान आहे. म्हणजे असं कधी होत नाही की बाबा आता हे झालं काय म्हणतात त्याला लॉक लागून जातं. म्हणून ते पासवर्ड वाला छान आहे. पण आमच्याकडे आता हे स्वतःचं घर नसल्यामुळे आम्ही काही एवढा खर्च केला नाही ह्याच्यामध्ये आणि आम्ही काही लावलं नाही ते. तर म्हणून मग तेच तसं झालं. म्हटलं यार शिट आता काय करायचं काय. आम्ही जिकडे बघतोय तिकडे बघतोय कोणाची चाबी लागते का ते बघत आहे. काहीच लागलं नाही. शेवटी आम्हाला ते चाबीवाल्याला बोलवून चाबी करून घ्यावं लागली आणि आम्हाला त्याच्यामुळे लिटरली इतका वेळ झाला. 1 तास आम्ही उशिरा चालतोय. आता वाजले आहे 9 आणि आम्हाला जिथे 9 जायचं नाही 9:20. 9:20 झाले आहे. मामींना भेटायचं आहे आणि मम्मीला घेऊन यायचं आहे. तर येस चेतन असं झाली सगळी कहाणी. शरयू मला एवढा घाम येतो ना गाईज, तुम्ही बघितलं असणार मध्ये हो किंवा आय गेस नाही शूट केला तो. पण एवढा घाम येतो मला लिटरली आउटफिट चेंज करावं लागलं आपलं. लिटरली खूप कष्ट होत आहे. आज दिवसभरात कष्ट होत आहे. पण तुम्हाला सांगते अरे हो हे तर सांगायचंच राहिलं. शरयू अशी का बसली आहे? शरयू मी म्हटलं कोण आहे इथे बसलं पूर्ण दिसत पण नाहीये तू. तर मी काय म्हणत होती मला तुम्हाला काय झालं. आता आमच्यासोबत हे सगळं झालं ना तर हे इतका चांगल्यासाठी झालं. देवाने जे केलं लिटरली चांगल्यासाठी केलं. मी तुम्हाला सांगते का. तर आम्ही आमच्यासोबत हे झालं. आमची चाबी आतमध्ये राहिली. आमचा इतका टाइमपास झाला. तर तेवढ्याच ज्याच्यासाठी आम्ही शूट करायला गेलो होतो त्याचं काहीतरी रिक्वायरमेंट होती. काहीतरी ड्रेसची रिक्वायरमेंट होती तर ते चेंज करायचं होतं. त्याची असं रिक्वायरमेंट होती की
की तुम्हाला कपडे हे नाही जमत, म्हणजे त्यांना फुल पाहिजे होते, हा तर आम्हाला तो परत रिटेक करावा लागला. रिटेक घ्यावा जर लागला. जर आम्ही चावी घेतली असती आणि निघालो असतो तर आम्हाला हा चान्स नसता मिळाला नसता रिटेक मिळाला. करायला. आणि उद्या आम्हाला तो रील पोस्ट करायचाच करायचा आहे, करायचाच करायचा, एनी हाऊ करायचा आहे. तर त्याच्यामुळे मग आम्हाला म्हटलं बरं झालं, लिटरली मी चेतनला म्हटलं की जे होते बघ ते चांगल्यासाठीच होते. Yes. कारण की आमच्या चाबीचा वगैरे सीन झाला तेव्हा आम्ही बस दरवाजा ओपन केला आणि अनुष्काचा फोन आला की अरे ते रिशूट करायचं, तुम्हाला जमेल का? आणि मी बोलले की हा जमेल, आम्ही कारण की आता कपडे पण म्हणजे कुर्ते वगैरे घातलेले आहे, चांगल्या घरीच आहे आणि पटकन करून देऊन दिला. तर इन शॉर्ट जे होते ते चांगल्यासाठीच होते. आणि मला अजून एक गोष्ट सांगायची होती की रिसेंटली ना आम्ही खूप असं ब्रँड प्रमोशन वगैरे करतोय. आम्हाला ऍक्च्युली याच्यावर पूर्ण विस्तारपणे सांगायचं तुम्हाला की ब्रँड प्रमोशन कसं असते, कसं ते येतं, तुम्हाला काय प्रोसेस असते, कशी तुमची प्रोफाईल असायला पाहिजे, काय तुम्हाला करायला पाहिजे हे सगळं घ्यायसाठी. पण ते सगळं आम्ही एक नवीनच ब्लॉग बनवू. पण आता मला हे सांगायचं आहे की लाईक गाईज तुमच्या सपोर्टमुळे, सगळं तुमच्या सपोर्टमुळे, तुम्ही जे आम्हाला एवढे छान छान कमेंट्स करतात आमच्या याच्यावर, ते एंगेजमेंट बघून ब्रँड्स आमच्यासोबत कनेक्ट करतात आणि आम्हाला काहीतरी काम देतात. हे सगळं जे काम आहे तुमच्यामुळे येत, त्यामुळे आम्हाला खूप खूप धन्यवाद तुमचा. आणि लिटरली लाईक व्हेरी थँक्यू सो मच. येस, थँक्यू यार, थँक्यू गाईज. आणि आम्ही ह्याच्यावर तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवणार आहे की कसं काय वर्क करतं, इंस्टाग्राम कसं वर्क करतं, युट्यूब कसं वर्क करतं. मे बी भरपूर जणांना माहिती असेल आणि काही जणांना नसेल माहिती, तर आम्ही त्यांच्यासाठी किंवा तुमच्यासाठी सगळ्यांसाठी बनवूया. कॉन्टेंट क्रिएटरसाठी ब्रँड्स किती इम्पॉर्टंट असतात ते सगळं आम्ही त्याच्यामध्ये कव्हर करू. येस, चालेल. चला आता आम्ही निघूया, खूप उशीर झालाय. मला वाटतं ब्लॉग एंड करून टाकू आताच. बघू काही भेटलं तर काहीच आम्ही घेऊ, नाही तर एंड करून टाकू. तर ऍक्च्युली आम्ही काल ब्लॉग एंड करायचं विसरलो. तर तो ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता आम्ही व्हॅलेंटाईनचा ब्लॉग चालू करणार आहे. हा ब्लॉग संपवतो तो नक्की जाऊन बघा. येणार तेव्हा बघा.